जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड सेमीफायनल. हॅलो हॅलो चेक. हॅलो डीजे मास्टर, याचा आवाज थोडा बॅलन्स ठेवा म्हणजे आवाज क्लिअर होईल. हॅलो एखादी सेकंड सेमीफायनल चालू होते आणि पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य सन्माननीय आमचे मोठे बंधू प्रमाण मॅडी सर मायक्रोफोनवर येतील आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना तुमचं आयुष्य विसरायला लावतील. या सेकंड सेमीफायनलच्या गरबात काय धरलंय हे बघायचं आहे. मॅडी सर धन्यवाद. धन्यवाद रमेश शिंदे सर. पुढे एकदा जाऊया सेकंड सेमीफायनलमध्ये. बदलापूर नगरीतील हा बदलापूरचा महोत्सव, बदलापूर प्रीमियर लीग 2021. उपस्थित क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि उपस्थित खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत गोलंदाज आराफ शेख. आज ज्यांनी मात्र गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलंय. इथे यावेळेस इनसाइड आउट लाजवाब अक्षरशः डोळ्यांचं पार न फेडणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश जाधवच्या बॅटमध्ये येतोय पहिला चौकार. ₹1000 कॅश प्राइज संघ मालक सचिन शर्मा यांच्या माध्यमातून. पारितोषिकांची खैरात तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये बाळाशेठ राऊत यांचा समृद्धी 11 हा संघ थेट मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू सरळ जाईल जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. हा येतोय चौकार. आणि बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा अविनाश यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. सरळ लागोपाठचे 3 सलग चौकार अविनाशच्या बॅट मधून. यावेळेस सराफवरती केलेलं आक्रमण. संघाची धावसंख्या बलकावती 14 धावा. प्रगती पथावरती येतात गोलंदाज वैभव अरविंद आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला स्टार्ट. 14 धावा धावफलकामध्ये. षटकार हॅट्रिक साठी दीपक पेंडुलकर साहेबांच्या माध्यमातून ₹1000. मयूर दिवेकर साठी आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूला मात्र एक सुवर्ण संधी. किरण डेडेव्हिल्स संघाचे किरण भोपी यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक असेल. यावेळेस पहिलाच बॉल सरळ चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्लाइट एट. यावेळेस षटकार पाहायला मिळतोय. नावाचा परिचय देत असताना मयूर दिवेकर ब्रँडेड षटकार. आपण जर पाहिले असेल तर टेनक्रिक संघाने कमी धावा बनवल्या.
आणि समृद्धी 11 संघाला अतिशय सोपं टार्गेट यावेळेस इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु इथे यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. अगदी सर आपण विचार केला हे सांगत असताना जय पवार सर सातत्याने स्ट्रॉंग अपील, परंतु कोणत्याही प्रेशरला आणि कोणत्याही दबावाला बळी पडत नाही हे जेपी पॅनलचं काम आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला षटकार आला, आक्रमण तर केले, आपल्या नावाचं इथे दबदबा दाखवत असताना या मैदानावरती मयूर दिवेकरने देखील इम्प्रेस केलाय. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने प्रियांश मेवरिक्स या संघाच्या वतीनं अजून एक यावेळेस किस डॉट चेंडू होत आहे. षटक क्रमांक दुसरं अरविंद गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही आहे. वडवलीचा आंध्रे रसेल ऋतिक म्हात्रेला तुम्ही पाहू शकाल. संघ थोडासा निराश असतील, संघ नायक देखील निराश आहेत, कारण एक चेंडू 3 धावांची गरज असताना ऋतिक मात्र वेगळ्याच आनंदात होते. कदाचित त्यांना वाटला की झेल होईल, आपण आनंद साजरा करून घेऊ, परंतु तो सामना अगदी जिवारी लागला असेल. गोलंदाज अरविंदा, स्ट्रायकिंगला मयूर. इथे लाईन पाहावी लागेल. धाव संख्या फलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते 21 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा एकंदरीत. अरविंदचे षटक आपण पाहतोय. अरबचा तो विचार केला तर या शेवटच्या मॅचमध्ये कदाचित एक महागडं षटक म्हणता येईल, कारण या अगोदर अरबने अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. इथे यावेळेस अजून एक मयूर दिवेकर, ब्रँडेड ISI ट्रेडमार्क मयूर दिवेकरच्या बॅट मधून निघणारा आगीचा गोळा, चेंडू सीमा पार, षटकार. पाहिलेत अरविंद या गोलंदाजांवरती आक्रमण, कारण सुरुवातीला अराब शेख वरती अविनाश जाधवने आक्रमण केलं. हॅलो हॅलो अनिकेत सोरकादे आणि तेजस बोराडे 500 रुपयाचं पारितोषिक असेल यावेळेस. इथे मात्र आपण पाहतो अलंग कार्पेट, क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतं. तोपर्यंत एक धाव. अगदी यॉर्क लाईनचा चेंडू होता, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. अनिकेत सोरकादे आणि तेजस बोराडे या दोन खेळाडूंना विनंती आहे, 500 रुपयाचं कुणाल म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक होतं ते आपण कलेक्ट करायचं आहे. तुफान गर्दी मैदानाच्या चौफेर बाजूनं, प्रेक्षकांची अलोट गर्दी. या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बदलापूर प्रीमियर लीग 2021 पर्व 3 या स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंगला अविनाश जाधव. षटकातील अंतिम बॉल, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू ज्यावेळेस पडल्यानंतर फ्लाय होतोय आणि शेवटचा चेंडू अत्यंत वेगवान होता. अरविंदला माहिती इथून मात्र हा चेंडू डॉट फेकावा लागेल, कारण अद्यापपर्यंत 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात त्या अरविंदने 14 धावा, कारण मागे 14.00च्या गतीने 28 धावा. चांगली स्थिती अद्यापपर्यंत. प्रियांश मेवरिक्स, सचिन शर्मा, आदरणीय राजेशजी शर्मा यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रियांश मेवरिक्स ज्या संघाने पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने चांगला खेळ दाखवला आणि तो संघ क्वालिफाय ठरला. अत्यंत चांगला खेळ तिन्ही फॉर्मॅटमध्ये, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल आणि फिल्डिंग असेल, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करणारे संघ पुढे सरकलेत. 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अराफ शेख. फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस इथे फंबल होत असताना त्याचाच फायदा इथे मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी 2 धावा इथे कंप्लीट करत असताना. सुरुवातीला आपण पाहिला तर पहिला चेंडू फुलर लेनचा होता. फुल टॉस बॉल चेंडूवरती व्यवस्थित, बॅटवरती व्यवस्थित आला
आणि त्या 2 धावा कंप्लीट करत असताना 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, परंतु भारतासाठी अत्यंत काळा दिवस. कारण पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्यांच्यासाठी नक्कीच आपण सकाळच्या सत्रामध्ये श्रद्धांजली त्यांना अर्पित केली. कारण आपण पाहतोय सातत्याने भारतीय सीमेचं रक्षण करणारे हे जवान आणि त्यांनी प्राणाची आहुती दिली. अराब शेख रिव्हर्स अटॅम्प स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूर दिवेकर थांबणार नाहीये. सेट ऑन फायर, चौकार. सांगत असताना की फर्स्ट वॉर्निंग. स्टार्ट आपण सर्कलच्या बाहेरून नाही घ्यायचंय. आशिष बघा, प्रत्येक खेळाडूला ही सूचना आम्ही ऑलरेडी पहिल्यांदा दिली आहे. इथे यावेळेस और पिच बॉल, चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑनला बीट करून 1 बाउन्स ओव्हर दी रो. हाय तो चौकार. ची पार्टनरशिप अफलातून खेळी पहिल्या जोडीसाठी मयूर दिवेकर. इथे यावेळेस अजून एक चेंडू स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी करत असताना आता मात्र हा चेंडू येतोय डॉट. परंतु जर विचार केला अराबचा तर या मॅच मध्ये अराबवरती मार पडलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये अद्यापपर्यंत 11 धावा, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सायकलला मयूर. इथे यावेळेस अजून एक चांगला फटका, फक्त दिशा दिली आहे. चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड स्वीपर रिसन मध्ये. हा येणारा अतिशय चांगला दर्जेदार चौकार. इनिंग इथे साकारत असताना मयूर दिवेकर 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. अद्याप शेवटचा बॉल, गोलंदाज अराब तयार. यावेळेस डॉट चेंडू. षटक क्रमांक 30 संपन्न संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा. 14.33च्या सरासरीने संघाची धाव संख्या 43 धावा 3 षटकाच्या अंती. 43 धावा. अद्यापपर्यंत जमेची बाजू जर आपण पाहिली तर प्रियांश मेवरिक संघाची एकही गडी त्यांनी गमावलेली नाही. नक्कीच ही जमेची बाजू असेल. पहिल्या जोडीसाठी एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप इथे बिल्टअप केली आहे. नक्कीच ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 43 रन्स विदाउट लॉस आफ्टर 3 ओव्हर ऑन द बोर्ड. प्रियांश मेवरिक्स 11 हा टीम. षटक क्रमांक 14
जब्बार येत आहेत. निर्णायक 2 षटक. या 2 षटकामध्ये आपण पाहतोय किती धावा येतील. थोडस फास्ट करायचं आहे. वारंवार सूचना. इथे यावेळेस रिवर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न. फटका इथे मात्र खराब आणि परतावा लागेल. यावेळेस अविनाश जाधवला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज होत आहेत बाद. यावेळेस थोडेसे निराश अविनाश जाधव. मिळणार पहिलं रावी 11 टीमला हे सांघिक यश. अविनाश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. अविनाश जाधवचं स्वागत होत आहे, ज्याने 3 चौकार 1 दुहेरी धाव एकंदरीत 7 चेंडू फेस केले आणि 7 चेंडू मध्ये 14 धावांवरती तो मात्र बाद झालाय. हे सांगत असताना आमचे स्कोरर गोलंदाज तयार सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती जब्बार कोहारी. स्ट्रायकिंगला शफल झाले. त्यावेळेस कीपर होत आहेत बीट. चेंडू जाईल सरळ 22च्या रूपानं. यावेळेस लॉंग स्टॉप एंडला हा मिळतोय नशिबाचा चौकार. बॅटने देखील मयूरच्या सातत्याने धावा येत आहेत. मेहनत इतनी करो की किस्मत भी बोल उठे. ले बेटा ले, ये तेरा हक बनता है. यावेळेस येतो 22चा चौकार. धाव संख्या फलकावरती 47. पुन्हा एकदा शफल झालेत. अक्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषे जवळ. 1 धाव तर कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जात नाही. मुन्ना स्वामी इन ॲट नंबर 3 ला फलंदाजीसाठी येत आहेत. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट. 3ऱ्या क्रमांकावरती अविनाश जाधवची जागा भरून काढण्यासाठी 48 धावाचा फलकावरती. षटक क्रमांक 4 आणि या 4थ्या षटकाच्या प्रगतीपथावरती 48 धावा. अत्यंत चांगली धावसंख्या या मॅच मध्ये आपण पाहतोय. रिव्हर्स अटॅम्प पटका सजवलाय मुन्ना स्वामी. यावेळी चेंडू जाईल सरळ लॉंग स्टॉप एंडला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मुन्ना स्वामीच्या बॅट मधून आले आले येतोय पहिला बीपीएल चौकार. पण धावा फलकावरती 50 कंप्लीट होत्या. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं बॅटल. एका बाजूला आपण पाहतो आशिष मोरे, राजेश म्हात्रे, अराब शेख, प्रदीप भोईर, जब्बार कोहारी हे खेळाडू. दुसऱ्या बाजूला मयूर दिवेकर, अविनाश जाधव. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प आणि यावेळेस नॉट आउट. सुरक्षित असतील. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय धाव बादसाठी. जर मयूर दिवेकर सुरक्षित आहे की नाही, हा निर्णय योग्य की अयोग्य, जतीन भुयाल सर स्वतः निहाळतील. ही धाव कंप्लीट की फलंदाज बाद, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. डिसिजन पेंडिंग. टेक्निकल कमिटी यावेळेस टेनक्रिकच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट. एस नॉट आउट. 1 धाव कंप्लीट. त्रेपन्न धावा फलकावरती. 53. पाच चेंडू आणि 53 धावा. षटकातील अंतिम आणि निर्णायक बॉल. स्ट्रायकिंगला मयूर. मयूरचा विचार केला तर अद्यापपर्यंत 3 चौकार 2 षटकार. एकंदरीत मयूर दिवेकर. अख्खो टप्प्याचा बॉल आणि क्षेत्ररक्षक तैनात त्याच्या वाक्याच्या बाहेर, परंतु यावेळेस
धावा रोखण्यात यश. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संघ फलकावरती. फक्त आणि फक्त एक धाव इथे पुढे सरकार असताना 54. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 54 धावा फलकावरती. अंतिम आणि निर्णायक षटक. या षटकामध्ये किती धावा येतील मयूर दिवेकरचा विचार केला तर अद्यापपर्यंत मयूर दिवेकर 13 चेंडू फेस केलेत आणि 28 धावांमध्ये नाबाद खेळतायत. जबरदस्त गुड बॅटिंग. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर विचार केला तर मयूर दिवेकर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 100 धावा या एके धावेने त्याच्या कंप्लीट होत आहेत. मयूर दिवेकर जबरदस्त खेळाडू, रायझिंग स्टार. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज तयार आशिष मोरे. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. क्षेत्ररक्षक तैनात. विजय कडव 2 धावा आणि 2 धावांचा कॉल या ठिकाणी कंप्लीट. दोन धावा धाव फलकामध्ये या ठिकाणी ऍड होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतो एकंदरीत अब तक 56. इथे यावेळेस वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय. जय पवार सर आउटसाइड द लेग स्टंप. जणू काही अगदी समालोचन कक्ष आणि आमची टेक्निकल कमिटी अगदी इथून समोरच्या दिशेने निहाळते की केव्हा चेंडू डावा स्टिकच्या बाहेर पडतो आणि यावेळेस हा स्वेअर चेंडू सातत्याने हे स्पष्ट चित्र इथून अगदी दिसत असताना यावेळेस अजून एक फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. मुन्ना स्वामी येत आहेत स्ट्रायकिंगला. 3 चौकारासाठी सन्माननीय राजेश शर्मा आणि सन्माननीय सचिन शर्मा यांच्याकडून 1000 रुपये. 3 चौकार 3 षटकार हे पारितोषिके तुम्हाला पाहायला मिळतील. जेव्हा प्रियांश मेवरिक संघ गोलंदाजी चढेल तेव्हा विकेट हॅट्रिक साठी देखील हे पारितोषिक असेल. इथे यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 15, चौथ्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये अद्यापपर्यंत 3 बॉल 5 धावा. मयूर दिवेकर. जोपर्यंत मयूर आहे मैदानामध्ये तोपर्यंत मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर करेल प्रियांश मेवरिक संघ. 59 धावा धाव फलकावरती. इथे यावेळेस अजून एक चेंडू सरळ जाईल सीमारेषे पलीकडे. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतो हवाई सफर. यूज इट. मॅक्सिमम षटकार. पण 100 धावा कंप्लीट झाल्यात. तब्बल 107 धावांवरती खेळतोय. परंतु इथे राजेश शर्मा याने 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. अजून एक चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जज करतात. यावेळेस जीवनदान. किस्मत भी बहादुरो काही साथ देते. यावेळेस 2 धावा आणि अंतिम बॉल देखील मयूर दिवेकर फेस करेल. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 67 धावा. राजेशजी शर्मा यांच्या माध्यमातून 500 रुपये. 100 धावा कंप्लीट झाल्यामुळे नक्कीच लावण्यात आलेत. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी 1000. अजून एक चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज मान्य असेल. 2 धावा कंप्लीट. संघाची धाव संख्या 69 आणि 70 धावांचं लक्ष 14.00च्या गतीनं ठेवावा लागेल या मॅच मध्ये टीम रावी 11 संघाला.
डीजे पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये प्रत्येक गोलंदाजाचं आम्ही विवरण करू. आराफवरती आक्रमण केलं पहिल्या षटकामध्ये 14 धावा. त्यानंतर अरविंद या गोलंदाजाने 14 धावा खर्च केला. पुढच्या एकदा आराफला पाचारण केलं, त्यामध्ये 15 धावा. गोलंदाज आपण पाहिला जब्बार, त्यामध्ये 11 धावा आणि आशिष मोरे 15 धावा. म्हणजे प्रत्येक गोलंदाजीमध्ये तुम्हाला दुहेरी आकडा पाहायला मिळतोय. 69 धावा, 70 धावांचं टार्गेट. कशा प्रकारे इथून मात्र हे चेस केलं जाईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श, नक्कीच आमचे गेस्ट कॉमेंटेटर, शापूरची शान, हरिभक्त पारायण रमेश महाराज शिंदे. कारण याच महिन्यामध्ये शिवनेरी गडावर एक अवलियाचा जन्म झाला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरत असताना आम्ही गर्वाने म्हणतोय, मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. पण त्याच मराठी माणसाचा अभिमान, त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान, त्याच मराठी माणसाचा ताठपणा आणि त्याच मराठी माणसाची जगण्याची उमेद ज्या महापुरुषानं निर्माण केली त्या नाव राजे शिवाजी. शिवरायांना वंदन करून आपण या मॅचकडे जाऊया. अराफ आणि आशिष मोरे च्या 2014ची श्रीलंकेच्या विरोधात खेळत असताना 173 चेंडू 264 धावांची वादळी खेळी करावी लागेल, तेव्हा मात्र ही मॅच सहजगत्या जिंकू शकाल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला खेळलाय. तत्पूर्वी एक सिंगल इज ऑफ द मार्क. एका सिंगलने संघाचा अकाउंट ओपन केलाय. हे दोन खेळाडू जर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहिले ना, मी तर म्हणेन ही मॅच सहजगत्या रावी 11 संघ जिंकू शकतो.
विकेट किपर आकाशजी तामाणे आपण जर झेल पकडला तर दिनेशजी तामाणे यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस शपलवून खेळलाय. हो गोल्डन डकचा शिकार बनला आशिष मोरे. सकाळपासून हे मैदान गाजवणारा खेळाडू, लेदर क्रिकेटचा समन्वय टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणणारा खेळाडू आणि या मॅच मध्ये संघाला गरज असताना योग्य वेळेला बाद झालेला खेळाडू आशिष मोरे खाली मान घालून गोल्डन डकचा शिकार बनलाय. 0 वर बाद. पहिला मोठा झटका. 440चा करंट लागेल. आशिष मोरे बाद झाल्यानंतर रावी 11 संघाला. मयूरने जर विकेट हॅट्रिक घेतली ना तर संघाचे संघ मालक सन्माननीय सचिनजी शर्मा साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅलो, पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण बघू शकाल मयूर गोलंदाजी करतोय. आशिष मोरेला लवकरात लवकर बाद केलं. दडपण असेल संघावर. शॉट ऑफ गुड लेन. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला. तत्पूर्वी एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल फलंदाज आराफचा. डीजे मास्टर थोडा आवाज कमी ठेवून क्लिअर करता येईल ना. नितेश गवळे जे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करतायत. नितेश गवळी, जर आपण या मॅच मध्ये 3 झेल पकडले तर सनी भोईर आणि तेजस ठाकरे यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. अर्थातच ते 5000 रुपयाचं पारितोषिक मिळवायचं असेल. यावेळेस काय घडलंय, एक सिंगल धाव सुद्धा घेतली जात नाही आणि निश्चितच या क्षेत्ररक्षणासाठी झेलसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. अजिंक्य रहाणेच्या नावावर 8 झेल घेण्याचा विक्रम आहे आणि ग्रेग चॅपलच्या नावावर 7 झेल पकडण्याचा विक्रम आहे. या खेळाडूला 3 विकेटसाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक. परंतु फलंदाज संधी मी तर म्हणेन लवकर देणार नाही. संधी चाहत असणाऱ्या बिस्किट सारखी असते, जास्त वेळ ठेवली जाणार नाही. पहिल्याच धावेच्या प्रयत्नात आराफ शेख. यावेळेस मात्र फंबल होतोय. परतीचा प्रवास सुखरूप केला जातोय. परंतु नाराज असेल आराफ शेख. या मॅच मध्ये 69 धावा. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं मित्रांनो. आणि ज्या वेळा 69 धावा आपल्या डोळ्यासमोर असतील, 30 चेंडू आणि 70 धावा, तर मात्र तुम्हाला सिंगल डबल ही लाईफ लाईन या ठिकाणी यूज करून जमणार नाही. तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे स्ट्रोक येणं अनिवार्य असेल रावी 11 संघासाठी. यावेळेस पॅडल स्वीप. चेंडू गॅपमधून जाण्यापूर्वी क्षेत्ररक्षण झालंय. आज सगळ्या दिशा, सगळे क्रिकेटचे नियम प्रियांश 11 संघाच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. बॅटिंग करत असताना खूप चांगलं दमखम दाखवलं बॅट्समन अविनाश जाधवने. त्यानंतर मात्र मयूरने जे धमाके केले, त्याचबरोबर मुन्ना सुद्धा खेळला 4 धावांवर. आणि या सगळ्यांच्या मदतीने प्रियांश 11 संघाची धावसंख्या धावफलकावर जमली 69. विजयासाठी 70 धावांची गरज रावी 11 संघाला. या 70 धावा बनवायच्या असतील, मी तर म्हणेन पुन्हा एकदा आक्रमकता हा स्वभाव बनवावा लागेल. महेंद्रसिंग धोनी स्वप्नामध्ये आणावा लागेल फलंदाज आरब शेखला. त्यानंतर मात्र या 70 धावा तुम्ही सहजगत्या पार करू शकता. सरासरीचा विचार केला तर जवळपास 14.0 ची सरासरी गाठायची. यापूर्वीच्या मॅच मध्ये सहजगत्या धावा पूर्ण केल्या. शेवटच्या 2 चेंडूवर विजयासाठी जवळपास 6 धावांची गरज होती. यस, या आधीच्या मॅच मध्ये 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना तो सामना जिंकला रावी 11 संघानं. झेल सुद्धा होता, झेल मात्र सुटला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. परंतु ती वेळ वेगळी होती, ही वेळ वेगळी आहे. तो सामना मित्रांनो वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. अर्थातच तेव्हाचे गोलंदाज वेगळे होते आणि या मॅच मध्ये गोलंदाज वेगळे असतील. म्हणून की काय, आक्रमकता, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे दाखवावं लागेल. सातत्याने आम्ही म्हणतो ना, यू कॅन नॉट क्लाफ वन हँड. एका हातामध्ये तुम्ही टाळी वाजवू शकत नाही. जर गोलंदाजी झाली नाही तर बॅटिंग करावी लागेल. दोन्ही बाजू तुम्हाला सज्ज ठेवाव्या लागतील. तेव्हा तुम्ही 70 धावांपर्यंतचा प्रवास सुखरूपपणे पार करू शकता. तेव्हा मात्र आम्ही सातत्याने म्हणू वेलकम, आपण जिंकलात. परंतु हारलात तर या स्पर्धेचं अस्तित्व गमावलं म्हणून समजा. तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,700 मिनिटे
या स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागेल. यावेळेस पूल केलाय, चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अरब शेखने ऐकलं आणि पुन्हा एकदा ऐकल्यानंतर हातांना चालना दिली. हाय बॅकलिपचा वापर केला, फटका चांगला सजवला, 6 धावा मिळतील. परंतु 7 चेंडू फेकून झालेत आणि रावी इलेव्हन संघाची धावसंख्या ती धावफलकावर फक्त 10. अजूनही विजयासाठी जवळपास 60 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 23. यावेळेस आप ट्रॅकर बॉल, लाईन खूपच खराब, आखूट टप्पा, बाउन्स झाला चेंडू. अंपायर डिसिजन देताना यस इट इज अ वाईट बॉल. या मॅच मध्ये निश्चितच पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल रावी इलेव्हन संघाला. अरब शेख नावाचं वादळ जे आतापर्यंत शांत आहे ते येणं या ठिकाणी बाकी आहे. आणि निश्चितच अरब शेखने जर बॅटिंग केली, प्रतिस्पर्धी संघ प्रियांश इलेव्हन संघाची धावसंख्या 69, विजयासाठी 70 धावांची गरज रावी इलेव्हन संघाला. खूप मोठा धावांचा डोंगर आणि त्यामध्येच एक प्रतिस्पर्धी संघाने पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला की आशिष मोरेला लवकरात लवकर बाद केलं. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू गॅप मध्ये आहे. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय आणि यावेळेस चेंडूचा प्रवास पूर्ण होईल. चेंडू निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरब शेख की खायचं ते तुपाशी नाही तर उपवाशी. मारायचे ते चौकार षटकार, सिंगल डबल धावा बनवायच्या नाही. कारण तब्बल 70 धावांचा डोंगर तुम्हाला पार करायचे. तुम्हाला तहान लागल्यानंतर तुम्ही थांबायचं नाही, भूक लागल्यानंतर मेजवानी करायची नाही, फक्त ध्येयावर लक्ष ठेवून. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. हो जेल पकडली जाईल का नाही. आणि यावेळेस मात्र नो मॅच लॅनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, निघून गेलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा आलेला अरब शेखच्या बॅटमधनं ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. काय ना तोपर्यंत ही मॅच रावी इलेव्हन संघ सहजगत्या सोडणार नाही. डगआउट सुद्धा अपेक्षा करत असेल बॅट्समन अरब शेखची फलंदाजी बघण्यासाठी. आणि सर्व प्रेक्षक सुद्धा चर्चा करत असतील की अरब शेखची बॅटिंग जर चालली, शेले तो शाम तक नाही तो चांद तक, शेवटपर्यंत लढावं लागेल अरब शेखला. यावेळेस ओव्हर पिच बॉल, क्या बात आहे, जैसी नसीहत वैसा धमाका, न जाकर बरा स्ट्रोक. मॅच अजूनही संपली नाही आहे हे सांगत असताना फलंदाज रावी इलेव्हन संघाचा करता धरता सर्वे सर्व बॅट्समन अरब शेखच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. तब्बल 21 धावा आतापर्यंत वसूल केल्या. या षटकामध्ये फक्त 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडू अजून टाकणं या ठिकाणी असेल राम. हो 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 हो, चौकार आणि षटकार आल्यानंतर कुठेतरी लाईन अँड लेंथ खराब पाहायला मिळते. लहान मुलाला फक्त इंजेक्शनचा धाक दाखवला ना तर तो 2 दिवस शाळेत येत नाही. त्या पद्धतीने गोलंदाज या ठिकाणी 21 धावा दिल्यानंतर वाईट चेंडू फेकला जातोय. लाईन पूर्णपणे बिघडवून टाकली अरब शेखने. शॉट ऑफ गुड लेंथ. यावेळेस मात्र शॉट ऑन पूल, वंडरफुल, पॉवरफुल. अरब शेखने पुन्हा एकदा हुकवतीचा सूर्य दाखवला. ओके, षटकार येतोय. 6 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावा त्या धावफलकावर रावी इलेव्हन संघाची आतापर्यंत 32 धावा. योग्य ट्रॅकवर ही संपूर्ण मॅच आणण्याचं काम बॅट्समन अरब शेखने केलं. व्हॉट अ ब्लाझिंग स्टार्ट, एक्सप्लोटिव्ह बॅटिंग बाय बॅट्समन अरब शेख. काय सुरुवात केली, जबरदस्त. अरब शेख सांगत असताना यस आय एम अ चॅम्पियन, आय एम अ प्लेअर ऑफ रावी इलेव्हन. यावेळी चेंज ऑफ पेस, परंतु या चेंजिंगचं उत्तर मिळालं. बॅट्समन अरबच्या बॅटमधनं पुन्हा येतोय हा चौकार. आदमी ओ नहीं होता जो हवा के साथ बदले, आदमी ओ होता है जो हवा का रुख बदले. जो आदमी पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो आदमी पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. टीमची टोटल भरकन वेगाने पुढे सरकली. धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 36 धावा. आत्ता मात्र 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. सामना होता कुठे आणून कुठे ठेवलाय याचं कारण एक्सप्लोसिव्ह बॅटिंग, जबरदस्त सुरुवात
आणि या ठिकाणी मध्यान्न सुद्धा चांगला पाहायला मिळतोय फलंदाज अरब शेख. या षटकामध्ये 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक नसेल याची नोंद आपण घ्यायची आहे, कारण दुसऱ्या षटकामध्ये आपण पाणी प्यायलात, त्यामुळे ड्रिंक्स ब्रेक नसेल याची नोंद आपण घ्या. 2 षटकामध्ये तब्बल 36 धावा. पहिल्या षटकामध्ये 4, फक्त 4. त्यानंतर मात्र राम नावाचा गोलंदाज या ठिकाणी आला. यस, रामसिंगवर मात्र पुन्हा एकदा तुटून पडला फलंदाज अरब शेख. तब्बल 32 धावा या षटकामध्ये. काय बॅटिंग केली या षटकामध्ये. मॅचचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. एका बाजूला हरियाली होती तर दुसऱ्या बाजूला स्मशान करून टाकलं. एका बाजूला आनंदाचं वातावरण होतं, त्या आनंदाचं वातावरणाचं रूपांतर दुःखामध्ये करून ठेवलंय. एका बाजूला अपयशाची छाया होती, पुन्हा एकदा यश थोडंसं निर्माण केलंय. एका बाजूला धुसर सुगंध होता, अगरबत्तीचा सुगंध डगआउटमध्ये दरवळताना. एका बाजूला फक्त 4 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 32 धावा. ही आहे मित्रांनो मॅच. तिसरं षटक मार्गस्थ, मयूर तयार. 18 चेंडू 34 धावा. सामना बदलला आहे, परंतु हे षटक मयूरचं आहे. या षटकामध्ये समजदारी दाखवावी लागेल रावी 11 संघाला. तेव्हा मात्र आपण केलेलं विजयाचं स्वप्न हे कुठेतरी स्वप्न न राहता ते स्वप्न पूर्ण केलं जाईल. कारण मित्रांनो, स्वप्न 90% अपूर्ण राहतात आणि 10% स्वप्न पूर्ण होत असतात. म्हणून की काय, या स्वप्नांना तुम्हाला झोपेत बघायचं नाही, डोळे उघडे ठेवायचे आहेत आणि उघडे डोळे ठेवून हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. म्हणून की काय, 17 चेंडू आणि विजयासाठी रावी 11 संघाला अजूनही 34 धावांची आवश्यकता. ओव्हरपिच बॉल होता, यावेळेस मात्र ऑफच्या दिशेला हा चेंडू टोलावलाय. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. षटक खूप चांगल्या पद्धतीने चालतंय. आपण बघू शकाल प्रियांश 11 संघासाठी मयूर एक जबाबदारीचा खेळाडू आहे. यस, मयूर दिवेकर बॅटिंग मध्ये सुद्धा दमखम दाखवलं. काय बॅटिंग केली मयूर दिवेकरने आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. लेग ब्रेक बॉल, परंतु अरब नावाचं वादळ लवकरात लवकर थांबवण्याची चिन्हे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पाहायला मिळत नाही. चांगली बॅटिंग केली अरब शेखने. 8 का जवाब पत्थर से याला म्हणतात. पहिल्या इनिंगमध्ये मार खाल्ला, परंतु त्या मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नाला उत्तर देताना पाहायला मिळतोय रावी 11 संघ. यस, आम्ही कौतुक करू गोलंदाज मयूर दिवेकरचं, कारण बॅटिंग करत असताना यापूर्वीच्या मॅचमध्ये या मॅचमध्ये 41 धावा आणि 100 पेक्षा जास्त धावा आणि त्याहीपेक्षा गोलंदाजी करत असताना वेगावर स्वार होऊन वाऱ्याशी वार्तालाप करून प्रत्येक फलंदाजाचे मनसुबे उधळण्याचं काम गोलंदाज मयूर दिवेकरच्या माध्यमातून केलं जात आहे. वाड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, याला म्हणतात ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. एक एक खेळाडू या संपूर्ण संघाच्या दिशा पुन्हा एकदा पल्लवित करताना पाहायला मिळतोय. यापूर्वीच्या षटकामध्ये बॅट्समन आरापने आपल्या संघाला विजयी करण्याची स्वप्न दाखवली आणि या षटकामध्ये मयूर दिवेकर सांगत असताना आपण जिंकण्याच्या तयारीत आहोत. ऑफ ब्रेक बॉल, जबरदस्त खेळाडू. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की या महाराष्ट्राच्या मातीने असे काही दिवे, असे काही हिरे आम्हाला दिलेले आहेत की खऱ्या अर्थानं बदलापूरच्या क्रीडा नगरीमध्ये इंटरनॅशनलच्या खेळाडूंना लाजवतील असे खेळाडू या बदलापूर प्रीमियर लीग मध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. काय खेळाडू तयार होत आहेत. गोलंदाज मयूर दिवेकर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. हे षटक सुद्धा पहिल्या षटकाप्रमाणे निघून चाललंय. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 32 धावा आणि मयूर दिवेकरने पुन्हा एकदा दिवा प्रज्वलित केला. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. कुठेतरी आशा निराशेमध्ये होत होत्या, त्या निराशा पुन्हा आशयामध्ये पल्लवित केल्यात गोलंदाज मयूर दिवेकरने. आता मात्र रावी 11 संघाला येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 12 चेंडू 31 धावा, 15.50-0-0 ची सरासरी गाठायची आहे. संघर्ष तर खूप मोठा आहे. चर्चा थोडीशी चालू आहे. या मॅच मध्ये प्रियांश 11 संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर सचिनजी शर्मा साहेब यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. यस, 2 षटकामध्ये कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेणं आणि 2000 मिळवणं हे तुमच्यासाठी औत्सुक्याचं ठरेल आणि ते बक्षीस घेणं आमच्यासाठी बघणं औत्सुक्याचं ठरेल. 12 चेंडू विजयासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता. हे षटक खूप वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळालं की या षटकामध्ये धावा आल्या नाही. खुणगाठ बांधली गेली आणि हेच गाठ सुटे नाशे झाले रावी 11 संघाचे. या क्षणापासून खूप मोठा संघर्ष आहे.
परंतु अजूनही कोणीही सांगू शकत नाही की कोण जिंकेल हा सामना. 12 चेंडू 31 धाबा. आरब शेख अजून नॉन स्ट्राईक एंडवर आहे. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज त्याला साथ देतोय संदीप. यस प्रदीप आहे. 4 चेंडू खेळलाय आणि 1 धाव सुद्धा काढलेली आहे. मागील मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला प्रदीप या मॅच मध्ये हिरो ठरेल का? संकेत द्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज मुन्ना. यस मुन्ना स्वामी गोलंदाजी मार्कवर तयार. राईट आर्म वर दी विकेट. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन प्रदीप. ओव्हर पिच बॉल होता. क्रॉस खेळलाय. बघू शकाल यावेळेस मात्र ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला उडता परिंदा पाहायला मिळाला. तत्पूर्वी एकच सिंगल, कारण आरब शेखने ठरवलंय माझ्यामध्ये क्षमता आहे, मला यापूर्वी सगळे चेंडू खेळायचे आहेत, मला ही मॅच जिंकवायची आहे, म्हणून की काय एकच सिंगल धाव घेतली गेली आणि या एकाच सिंगलने धावफलक पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावर विजयासाठी अजूनही येणारे 11 चेंडू आणि तब्बल 30 धावांची आवश्यकता असेल रावी 11 संघाला. मरता क्या न करता ऑप्शन नाही आहे. मी तर म्हणे नाक दाबल्यानंतर तोंडातून माणूस श्वास घेऊ शकतो, पण तोंड आणि नाक दाबल्यानंतर काय करायचं. आरब शेखचा हा स्ट्रोक सुंदर पाहायला मिळतोय. तत्पूर्वी योग्य जजमेंट. आतापर्यंत विजयी स्वप्न दाखवणारा फलंदाज अरब शेख खाली मान घालून परतीच्या प्रवासाला लागला. आनंद, जल्लोष, उत्साहाचं वातावरण. फलंदाज बाद झाला. ज्या फलंदाजाने संपूर्ण मॅच एलिव्हेशनवर नेऊन ठेवली, विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली, तो फलंदाज बाद झाला आरब शेख. असं गुड डिसिजन. एक चांगला झेल पकडला गेला. आपण बघितलं थोडासा इंटायर होता आणि आतमध्ये असताना एक चांगला झेल पकडला गेला. नवीन फलंदाज पोहोचला खेळपट्टीवर. यावेळेस मात्र थोडशा ऑफ स्टंपवर सफल झाले होते. जास्तीत जास्त फायदा नाही, मिडल अप करू शकले नाही फलंदाज प्रदीप. जब्बर पोहोचला खेळपट्टीवर, परंतु बघूया उर्वरित जबाबदारी पार पाडली जाईल का. म्हणून की काय, टाइम इज मोर दॅन मनी मित्रांनो. वेळ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य वेळेला धाबा हव्या होत्या, त्या धाबा मात्र झाल्या नाही. याचं कारण मयूर दिवेकरने केलेली गोलंदाजी. पूर्ण मॅचमध्ये मयूर दिवेकरने ब्लॉक बॉल टाकले, यॉर्कर बॉल फेकले, शॉट ऑफ गुडलेनचे चेंडू फेकले, बाउंड चेंडू पाहायला मिळाले, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, सगळ्या प्रकारचे चेंडू मयूर दिवेकरच्या गोलंदाजीने पाहायला मिळाले. यावेळेस चेंडू टर्न झालाय, परंतु टर्न 3 चेंडू झाला, परंतु टप्पा मात्र खूपच बाहेर होता. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. 1 धाव मिळेल. एका धावेसाठी खूप मोठा संघर्ष या मॅच मध्ये रावी 11 संघाला करावा लागतोय. नक्कीच अरब शेखने दुसऱ्या षटकाचा विचार केला. दुसऱ्या षटकामध्ये सगळी मॅच आपल्या खात्यामध्ये खेचून आणली, तब्बल 32 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा मयूर दिवेकर आला आणि पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी केली. त्यावेळेस डॉली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन जबार बॅक टू द डगआउट. ब्लॉक करून टाकले या मॅच मध्ये रावी 11 संघाला. आशा पुन्हा एकदा मावळतीला जाताना पाहायला मिळत आहेत. या रावी 11 संघाची मान थोडी सुद्धा वर काढू देत नाही या मॅच मध्ये प्रियांश 11 संघ. वार्ड बॉलिंग. या संपूर्ण मॅचचा विचार केला सेकंड इनिंग मध्ये मयूर दिवेकरने जे आगीचे गोळे टाकले, त्या गोळ्यांमध्ये चटके सहन करावे लागले रावी 11 संघाला. म्हणून की काय बॅकफुटवर ढकललाय सगळा रावी 11 संघ. हे शेवटचे 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये रावी 11 संघाला. कोण होईल या संकटांवर विराजमान आणि त्या संकटातून बाहेर कोण काढेल. एका धावेसाठी पुन्हा एकदा आशाळभूत नजरा अंपायरकडे. अंपायर दाखवताना हा चेंडू योग्य आहे. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी रावी 11 संघाला अजूनही 28 धावांची गरज.
असं विशाल गायकरने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. रुपेजी गायकर यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. तत्पूर्वी एकच सिंगल धाव मिळेल. एका सिंगलने काही होणार नाही. मी तर म्हणेन तुम्हाला तहान लागलेली आहे, ती तहान एका पोलिओच्या डोसने भागणार नाही, तर पूर्णपणे अख्खं इंजेक्शन घ्यावं लागेल. विजयासाठी शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही 27 धावांची गरज. यस अभय चौधरी शेवटचं षटक टाकेल. त्याने जर बॅक टू बॅक 3 गडी बाद केले तर सन्माननीय महेंद्र धुळे साहेब यांच्याकडनं तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच महेंद्र धुळे साहेब. आपण लावलेलं पारितोषिक हे खऱ्या अर्थानं प्रेरणादायी असेल, परंतु 3 विकेट घेतल्या जातील का? आपण दिलेला आशीर्वाद योग्य आहे, परंतु त्याच आशीर्वादाच्या समवेत गोलंदाजाच्या कर्तृत्वाची नोंद व्हायला हवी. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 27 धावांची आवश्यकता. 2 खेळाडू बाद केले, अर्थात आराफ शेखला लवकरात लवकर पाठवलं. या 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. त्यानंतर मात्र फलंदाज होता आशिष मोरे, तो सुद्धा लवकर बाद झाला. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस खेळलेत आपण बघू शकाल. थोडेसे बॅकफुटवर होते, फुटवर्कचा काही वापर नाहीये. चेंडू अडवला जातोय, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू निघून गेलाय मिसफील्ड, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4. मॅच अजूनही संपलेली नाही आहे हे सांगत असताना रावी 11 संघाचे फलंदाज बघू शकाल. 4 धावा तर जमल्या धावफलकावर. विजयासाठी 5 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज. 5 चेंडू 23 धावा होऊ शकतात, कारण 5 चेंडू 4 षटकार या मॅच मध्ये जाणं हे तितकंही कठीण नाही आहे की खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 60 धावा बनवणं. 6 चेंडू विजयासाठी 5 चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाज तयार. लेग ब्रेक बॉल, परंतु टप्पा बघू शकाल अतिशय चांगला होता, खोलवर टप्पा. वाट आहे पण प्रयत्नांतून मार्ग सापडला नाही. चेंडू हाताला ब्रश करून निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. रन्स मिळतील 4. सामना अजूनही संपला नाही. विजयासाठी 4 चेंडू आणि अजूनही 19 धावांची गरज. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारी मॅच, रंगणारी स्पर्धा म्हणजेच बदलापूरकरांसाठी हा मानाचा अभिमानाचा तुरा बदलापूर प्रीमियर लीग 2021. विशाल गायकर आपण 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर रवी मेहर साहेब यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक. 4 चेंडू विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, एक सिंगल धाव काढली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? पण तू यावेळेस दुसरी धाव सुद्धा नाही आहे. कम्प्लिटली 3 चेंडू आणि 18 धावा. तुम्ही गुणाकार करू शकाल की प्रत्येक चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. आणि या फलंदाजानं 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. रवी मेहर साहेब यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि रुपेजी गायकर यांच्याकडनं 3,000 म्हणजे 3 षटकारासाठी तब्बल 8,000 रुपयाचं पारितोषिक. बदलापूर प्रीमियर लीग 2021 पर्व 3. आणि अर्थातच सायंकाळचं सत्र ही मॅच संपल्यानंतर ज्या सामन्याची आम्ही आतुरतेने वाट बघत आहात चातकाप्रमाणे ती मॅच दी ग्रँड फिनाले. जाऊ मॅचकडे. 3 चेंडू 18 धावा. यावेळेस अंपायर दाखवताना हा चेंडू वाईट बॉल. मॅच अजूनही संपलेली नहीं है. खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. प्रयास तो करते रहो मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. 3 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्रायकिंग वर फलंदाज. यावेळेस क्लीन बॉल. स्वप्न उद्ध्वस्त. फर्निचर डिस्टर्ब. डाबा स्टंप पूर्णपणे बाकला गेला. ही मॅच प्रियांश 11 संघाने पुन्हा एकदा खींचून आणली. जो चीज मांग कर नहीं मिलती उसे खींचनी पड़ती है, टूट भी जाए. यावेळेस क्लीन बॉल. शेवटचे 2 चेंडू. काही राहत. गोलंदाजाने 1 विकेट घेतले. पुन्हा एकदा 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्या तर महेंद्र धुळे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिकसाठी एका विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच महेंद्र धुळे साहेब. त्याचबरोबर संघाचे संघमालक सन्माननीय सचिनजी शर्मा, राजेशजी शर्मा यांच्याकडनं
विकेट साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच बक्षिसांची खैरात. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना सामना मात्र खूप चांगल्या पद्धतीने सजवला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, डर क्या आगे जीत हे सांगितलं गोलंदाजी करणाऱ्या संघानं. काय गोलंदाजी केली मयूर दिवेकरनं, तेवढी चांगली बॅटिंग, 41 धावा सुद्धा बनवल्या आणि अर्थातच हा सामना जिंकला प्रियांश 11 संघानं. अजूनही मॅच संपली नाही आहे. अंपायर सांगत असताना जोपर्यंत मी डिसिजन देणार नाही, जोपर्यंत जज निर्णय देत नाही, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की आरोपीला कुठं ठेवायचं. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. नक्कीच जर एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज असते आणि जर 2 चेंडू वाईट फेकले असते तर मात्र यावेळेस वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. धावा खूप म्हणून की काय गोलंदाज प्रॅक्टिस करतोय या मॅचमध्ये. आणखी एक चांगला चेंडू शेवटच्या चेंडूवर येतोय हा षटकार. नक्कीच मॅच हारली